महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ. शपथ घेताना नेत्यांच्या अजितदादा अमर रहेच्या घोषणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सोपवली 3 खात्यांची जबाबदारी. क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खातं सुनेत्रा पवारांकडे, मात्र अजित पवार आग्रही असलेलं अर्थ खातं फडणवीसांकडेच राहणार. शपथविधीनंतर सुनेत्रा पवार उद्या बारामतीसाठी रवाना होणार. अजित पवारांचा दशक्रियाविधी होईपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीमध्येच थांबणार. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवारांकडेच असणार, तर पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी तातडीने निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या नेत्यांचं स्पष्टीकरण. सुनेत्रा पवारांच्या शपथविधी संदर्भात शरद पवारांना कोणतीही माहिती नव्हती. शपथविधीचा निर्णय त्यांच्या पक्षाचा. शरद पवारांचं वक्तव्य. तर अनभिज्ञ असलेल्या पवारांसोबत पार्थ पवारांची 1.5 तास चर्चा. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा 12 तारखेला होणार होती. शरद पवारांची माहिती. तर 17 जानेवारीला शरद पवार अजित पवारांमध्ये बैठक झाल्याचा व्हिडिओ माझा चाहत. एकत्र येण्यासंदर्भात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता. शरद पवारांचे नेते शशिकांत शिंदे, राजेश टोपे यांना विलिनीकरणासंदर्भात माहिती. तर छगन भुजबळ, अनिल पाटील यांच्यासह सुनील शेळकेंचे कानावर हात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झाल्याचं म्हणत राज ठाकरेंची राजकीय घडामोडीवर टिप्पणी. राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही, राज ठाकरेंचं स्पष्ट मत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.